नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड अँड माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आपण नुकतंच M.Ed. 102 फर्स्ट सेमसाठी फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं M.Ed. 102 हिस्ट्री अँड पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ एज्युकेशन याविषयीचं मार्गदर्शन सन्मान्य जठार मॅडमनी केलेलं आहे. पण अजून चांगल्या प्रकारचं काही गोष्टी जर राहिलेल्या असेल ते आपल्यापर्यंत पोहोचावं म्हणून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ही जी ॲक्टिव्हिटी घेत असताना याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की या पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये काय काय घेतलं जाणार आणि किती किती मार्काचं घेतलं जाणार आहे. कंपल्सरी प्रॅक्टिकल 20 मार्काचं आहे आणि कन्सोलिडेटेड झाल्यानंतर ते 10 मार्कापैकी घेतलं जाणार आहे. असाइनमेंट जे राहील ते 10 मार्काचं राहील आणि कन्सोलिडेटेड झाल्यानंतर 5 पैकी रिटन टेस्ट फर्स्ट हे 15 मार्काची राहील आणि कन्सोलिडेटेड ते 15 मार्काचीच राहणार आहे आणि रिटन टेस्ट 2 सुद्धा 15 मार्काची आणि कन्सोलिडेटेड केल्यानंतरही 15 मार्काची राहणार. त्यासोबत एक ग्रुप डिस्कशन जे घेत होतो आपण ते यावेळेस ठेवायचं की नाही संक्षिप्त तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. पण त्याविषयी तिथं सांगत असताना ते 25 मार्काचं नंतर 5 मार्कापैकी कन्सोलिडेटेड केलं जातं. अशा प्रकारचे टोटल जे आहे आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे 50 मार्काचं आणि 50 मार्काचं मार्गदर्शन करून त्याचा उपयोग तुम्हाला आपल्या प्रात्यक्षिकासाठी लिहिण्यासाठी कसं व्हावं यासाठी मार्गदर्शन केलं जाणार. आता हे सांगत असताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते प्रात्यक्षिक कसं होणार आहे ते आपण प्रत्यक्षात आपण बघतो आहे. ते बघत असताना सर्वात पहिले सुरुवात होते अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेमध्ये सर्वात पहिले सुरुवातीचं जे तपशील आहे, आपण कुठली गोष्ट सुरुवात करत असताना प्रस्तावनेपासून सुरुवात करतो आणि प्रस्तावना झाल्यानंतर हळूहळू विषयाला प्रवेश करत असतो. विषयाला प्रवेश करत असताना प्राचीन कालखंडातील शिक्षणाची ध्येय, प्राचीन कालखंडातील दुसरं आहे अध्यापनाची साधने, प्राचीन कालखंडातील अध्यापन साधने आणि त्याविषयीचं आपल्यामध्ये असलेली रुची, प्राचीन कालखंडातील गुरु शिष्य संबंध, प्राचीन कालखंडातील विद्यार्थी शिक्षण, प्राचीन कालखंडातील शैक्षणिक संस्था, स्त्री शिक्षणाचे विचार, व्यावसायिक शिक्षणाचे विचार, प्राचीन शिक्षण पद्धतीचे गुण, प्राचीन शिक्षण पद्धतीचे दोष आणि शैक्षणिक उपयोजन, गटचर्चा आणि समारोप या पद्धतीने घेतल्या जाणार आहे. आणि ह्या अनुक्रमणिका जी आहे त्यानुसार आपण घेत असताना सविस्तर सुद्धा कशा प्रकारचं असेल. प्राचीन शिक्षणाची जी पद्धती आहे या पद्धतीमध्ये वैद्यकीय कालखंडातील जे शिक्षण आहे ते वैद्यकीय कालखंडातील शिक्षण कशा प्रकारचे घेतलं जायचं. भारतीय शिक्षण पद्धतीचे योग्य प्रकारे ज्ञान होणं गरजेचं आहे. आवश्यक असतं हे भारतीय ज्ञानाचे भंडार हे संस्कृत भाषेत समजले जायचे. प्राचीन आर्य जे आहे, आर्य ऋषींनी सृष्टीतील विविध जे द्यायचे आहे ते योग्य प्रकारचे दाखविले आहे. हे जसे सूर्योदय, मेघगर्जना, पर्जन्य, अग्नी पाहिल्यावर त्यावर जे भावना व्यक्त होतात ते त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भारतीय ग्रंथालयातील एक महान उपनिषद सूत्र जे आहे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके ग्रंथ यातून व्यक्तीला योग्य ज्ञान ब्रह्मग्रंथ मिळण्यास उपयोगी पडते. प्राचीन वेदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांचा समावेश केला गेला आहे. यांचा समावेश केल्यानंतर जी प्राचीन शिक्षणाची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या. पण त्यानंतर शिक्षणाची जे ध्येय आहे की आपण का शिक्षण घेतो, कशासाठी घेतो आहे, याच्या मागचं कारण काय आहे. तर ते सांगत असताना वैद्यकीय शिक्षणाची ध्येय हे प्रामुख्याने धर्म आणि व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासावर आधारित होते. गुरु शिष्य परंपरा, गुरु किंवा आचार्य शिष्यांमध्ये धार्मिक, नैतिक, सामाजिक मूल्यांचा विकास कसा होतो ते कसं केलं जायला पाहिजे. अंधश्रद्धा, देवतांवरची श्रद्धा ठेवणे हे सगळ्या गोष्टी कशा आपल्या अंगी रुजवायच्या. ध्येय याच्यामध्ये सांगत असताना ज्ञान व अनुभव यावर जोर दिला जातो. प्रत्येकानं मिळालेलं ज्ञान व्यावहारिक रूपात वापरणे म्हणजे शिक्षण होय असं म्हटलं गेलेलं आहे. उपजत शांतीचे विकास करणे
आता मानवामध्ये उपजत गुण असतात, त्या गुणांचा योग्य विकास झाला नाही तर व्यक्ती जी आहे वाम मार्गाला लागते. असे होऊ नये म्हणून शिक्षकाने व्यक्तीच्या उपजत गुणांचा विकास हा करण्यावर जास्त भर दिला. यातून योग्य अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी ते आपल्याला प्रयत्न केले हे आपल्याला जाणवतं. अशा प्रकारचं शिक्षणाची ध्येय असली पाहिजे की आपलं जीवन कसं जगायचं हे जगण्यासाठी हे आपलं ध्येय आपल्याला सांगून जातं की आपलं जीवन कसं जगलं पाहिजे. आध्यात्मिक विकास ज्यावेळेस करत असताना गुरु शिष्य यांच्या अंगी निरपेक्षता असली पाहिजे, धार्मिकता जोपासली गेली पाहिजे. शिष्यानी नियमित जे फौजपाटा करावा लागतं, प्रार्थना करावी लागते, त्यानंतर त्याचबरोबर पूजापाठ करणे, या सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे. शील संवर्धन करणे म्हणजे प्राचीन भारतीय शिक्षणात बौद्धिक विकासापेक्षा शील संवर्धनास जास्त महत्त्व होतं, अधिक महत्त्व दिला. मोह जायचं, कोणत्याही प्रकारचं मोहमाया आणि व्यसनाधीन नीती नियम जे आहे ते पाळणं गरजेचं होतं, मोहमायाच्या अधीन न जाता. संस्कृती संवर्धन करणे, भारतीय शिक्षणाचे संस्कृती संक्रमण करणे हे महत्त्वाचे होय. जनसंघाचे माध्यमातून भक्ती मार्ग, पूजा मार्ग, मूर्तीपूजा यांचे ज्ञान शिष्यांना करून देणे किंवा द्यायचे. सामाजिक जबाबदारीची जाणीव करून द्यायची. समाजामधील व्यक्तींचा जन्म होतो, तेच पालनपोषण होतो. समाजाचे जे ऋण फेडणे हे व्यक्तीचे आद्य कर्तव्य होय. प्राचीन संस्कृतीमध्ये संस्कृती संवर्धन, शील संवर्धन, आध्यात्मिक शिक्षण इत्यादी शिक्षणावर भर दिला जात असतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली प्राचीन संस्कृती ही अमूल्य होती आणि त्यांच्याद्वारे आपण कसं उपयोग करत होतो त्याचा आणि जीवन यशस्वी करत होतो. प्राचीन काळातील शैक्षणिक संस्था ज्या आहेत ते त्याच्यासाठी काम करत होत्या. त्या संस्थेमार्फत जे आहे प्रत्येक गोष्टी जे आहे आपल्यामध्ये आपलं संस्कार आहे, मूल्य आहे, नैतिकता ही रुजवल्या जायची. शैक्षणिक संस्थेचं कार्य कसं होतं, जसं गुरुकुल आहे. प्राचीन वैद्यकीय काळामध्ये शिक्षणाविषयक पद्धतीमध्ये गुरुकुल किंवा ऋषिकुल या संस्थांचा विकास होतो. प्राचीन काळी विद्यार्थी हे गुरुच्या कुटीमध्ये किंवा गुरुगृही आश्रमात शिक्षण घेत होते. ऋषी आश्रम प्राचीन काळातील हे ऋषी मुनींचे आश्रम सुद्धा शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित झाले होते. विद्यार्थी जे आहे तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असत त्याला ऋषी आश्रम म्हणत आणि त्या आश्रमातच वाल्मिक अशा जे ऋषी, सांदीपानी, कणव यासारख्या लोकांनी शिक्षण दिलेलं आहे. चरण ज्याला म्हणतो आहे, वेदांच्या विविध अंगाचा अभ्यास करणे प्राचीन काळी हे अवघड होते. ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूहाला चरण असे म्हणतात. प्राचीन काळात योग्य ज्ञानदान करणे सोपं नव्हते, कारण की त्या काळात सुद्धा हे ज्ञान देणं हे सोपं नव्हतं, हे जिकरीचं काम होतं. कारण की विद्यार्थ्यांना प्रत्येक गुरुगृही आश्रमात त्या कुटियांमध्ये राहायचं, स्वतःचं स्वावलंबी कसं व्हायचं याबद्दलचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जायचं. त्याचबरोबर जे टोल म्हणतो आपण, विद्यार्थ्यांच्या योग्य प्रकारच्या संस्थेला टोल म्हणत. टोलाच्या संस्थेत एक गुरु असत. या ठिकाणी प्रामुख्याने संस्कृत मध्ये अध्यापनाचे कार्य केले जात असत, चालत असत. घटिका म्हणून म्हणायचे, जे घटिकांमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर होती. घटिकांमध्ये धर्म व तत्वज्ञान याविषयी उच्च पातळीचे शिक्षण विद्यार्थ्यांना गृह क्षमतेवर योग्य रीतीने शिकवले जात होते. ब्राह्मण संघ प्राचीन काळात शिक्षणाचे कार्य करण्यासाठी ब्राह्मण संघ नामक हे संस्था स्थापन केल्या होत्या. या संस्थेचे उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणे होते. हे पारंपरिक शिक्षण जे दिल्या जायचं म्हणजे ते काळानकाळी जे आहे अगदी प्राचीन आजी आजोबा पंजी पंजोबापासून ज्या काही नीतिमूल्य ठरवल्या जायचे ते नीतिमूल्य ठरवून ते समोरच्या पिढीला कसं ते संस्कार दिला जायचं याच्यासाठी हे शिक्षण होतं. त्याचबरोबर प्राचीन काळातील शैक्षणिक व्यवस्था ही होत असताना विद्यारंभ संस्कार जे व्हायचं प्राचीन काळी विद्यारंभाच्या शिक्षणात बालकला जी आहे कुटुंबात मिळत नव्हते. बालकांना जे शिक्षण आहे गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी बालकलाकारांना तयार करणे विद्यारंभ संस्काराचा हा उद्देश होता. उपनयन संस्कार अनौपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणात जर मुलं 8-9 वर्षाचे झाल्यावर गुरुकुल व संस्थेमध्ये दाखल व्हायचे, प्रवेश घ्यायचे.
ज्यात त्यातून योग्य प्रकारचे ज्ञान त्यांना व्हायला सुरुवात व्हायची. अभ्यासक्रम जे आहे हा अभ्यासक्रम केवळ ज्ञानावर आधारित असायचा. बालकांना योग्य उद्दिष्टे, घटक, जीवनातील ज्ञान, योग्य कौशल्य विकास, अभिरुची विकास यावर आधारित असायचा. अशा असल्या प्रकारचा अभ्यासक्रम असल्यानंतर विद्यार्थी खरोखर त्यांचं जीवन कसं जगायचं, स्वावलंबी कसं बनायचं हे त्यांच्यापासून शिकत असत. प्राचीन काळातील जे विद्यार्थी होते, अभ्यासक्रम 2 भागामध्ये विभागलं गेलं होतं. एक धार्मिक आणि दुसरं लौकिक. जे धार्मिक शिक्षण होतं, इस्लामी शिक्षणाचा मूळ उद्देश इस्लाम धर्माचा प्रचार करणे हा असल्यामुळे शिक्षणाचा धार्मिक तत्वांना प्राधान्य दिले. धार्मिक शिक्षणाला अभ्यासक्रम अत्यंत उपयोगी होते. यातून विद्यार्थी कलागुणांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असत. लौकिक धार्मिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सांस्कारिक तथा व्यावहारिक ज्ञानाचे सुद्धा विषयाचे त्यांना ज्ञान होणं गरजेचं होतं. अध्यापन केले जायचे. तर्कशास्त्र, दर्शनशास्त्र, कायदा, गणित, ज्योतिष्य, उद्योन्मुख हे लौकिक विषयाचे अध्यापन होते. यातील योग्य कौशल्य विकसनाला महत्त्व दिला जायचे. प्राचीन काळातील अध्यापन पद्धती. प्राचीन काळात लेखनकला अवगत नव्हती. जास्तीत जास्त काळ तो गेला आणि त्यानंतर बदल होत गेला. तसतसा अभ्यासक्रम आणि अध्यापन यामध्ये बदल होत गेला. मुख्य विषय वैदिक वाङ्मय जे होते. वैदिक तत्वे विद्यार्थ्यांना तोंडपाठ करावी लागत होती. एक वेदांचे अध्ययन कालावधी व 12 वर्षाचा होता. यातून योग्य अध्ययन ठेवून गुणदान योजना योग्य प्रकारात होत असत. यातील काही प्रकार: एका वेदाचे अध्ययन करण्यास स्थानक म्हणत, 2 वेदाचे अध्ययन करण्यास वस्त्र, 3 वेदाचे अध्ययन करण्यास रुद्र, 4 वेदाचे अध्ययन करण्यास आदित्य असे संबोधले जात होते. वेगवेगळे नाव दिले गेले होते अशा प्रकारच्या ज्ञानाला. कालावधी प्रचीन काळात अध्ययनासाठी ब्रह्ममुहूर्त असं महत्त्वाचा जे आहे, ब्रह्ममुहूर्त असं म्हणायचे. सकाळच्या वेळेसला अमृत मुहूर्त असं म्हणून त्या काळात सुरुवात करायची. महत्त्वाचा मानला जाईल. अंदाजे सकाळी 7 ते 11 या शिक्षणाचे कार्य चालत. त्यानंतर आचार्य व शिक्षक या योजनेसाठी उठत 3 वाजेपर्यंत विश्रांती घेऊन दुपारी ते 3 ते 5 पुन्हा अध्ययन कार्याला चालत. दिनचर्या त्यांची अशा प्रकारची होती की दिनचर्यामध्ये मानसिक कार्य, व्यावहारिक कार्य आणि नैतिक कार्य हे 3ही कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीच्या अंगी यायला पाहिजे म्हणून त्या पद्धतीनं कार्य केलं जायचे. अशा प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये आश्रमात राहून विद्या ग्रहण केली जात होती. शिष्य योग्य ज्ञानार्जनाचे कार्य योग्य प्रकारे करत होते. लेखन कला, विकसन कला नसल्यामुळे पठण, गायन या गोष्टीवर भर दिला जात असे. वैदिक वाङ्मय हाच महत्त्वाचा विषय शिक्षणामध्ये घेतला जात होता. हे योग्य प्रकार हाताळले गेले होते. गुरु शिष्य संबंध. गुरु आणि शिष्य याचा संबंध कसा असायला पाहिजे याविषयी सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी व्हायचं आणि त्याबरोबर गुरु शिष्याचे संबंध कसे असायला पाहिजे ह्या ठिकाणी निश्चित व्हायचे. प्राचीनकालीन गुरु शिष्य संबंध जगविख्यात आहे. गुरुचे आदर्श वर्तन, त्यांचा जीवनाचा प्रभाव शिष्यावर पडत होता. यातून व्यक्ती क्रियाशीलता प्राप्त करत होती. विद्यादान हे गुरुचे सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये केला जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुरुदानाचे किंवा विद्यादानाचे कार्य, गुरु शिष्य हे एकत्र बसून हे सर्व कार्य करत असताना गुरु विद्यादानाचे कार्य कसे करतात यातून विद्यार्थी योग्य दान ग्रहण करत होता. गुरुच्या आदेशानुसार शिष्य हा आचरण करीत होता. गुरु शिष्य संबंध, शिष्य प्रति प्रेम आणि त्यांच्यातून केल्या गेलेली एक सेवा, पूजा यातील योग्य प्रकारचे ज्ञानदान करणे आवश्यक होते. हे शिष्य गुरुच्या आज्ञा पालन करत असत, आज्ञेचं पालन होत असेल आणि शिक्षण जे आहे, शिक्षण दिल्यानंतर शिस्त कशी पाळायची. काही लोकांना शिस्त पाळता येत नाही, शिस्त भंग करण्याच्या मागे लागतात. अशा वेळी प्राचीन शिक्षण पद्धती गुरु शिष्य संबंधावर आधारित होते. गुरुला पूर्वीच्या काळी देव समजत असत, मानत असत. गुरुकडे आदरायुक्त भावनेने पाहिले जात असत. गुरुंनी सांगितलेले सर्व ज्ञान योग्य प्रकारे पालन शिष्य करत असत. गुरुंना सांगितलेले नियम, गुरुंनी विद्यार्थ्याला सांगितलेले नियम काटेकोरपणे पालन केलं जात होतं. अहिंसा, सत्य, त्याग, सदाचार ही शाश्वत मूल्ये त्या ठिकाणी होती. मानवी जीवनात योग्य प्रकारे स्वीकारली होती. गुरु शिष्य संबंधात त्यांच्या जिव्हाळ्याकडे असल्यामुळे, जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपोआप पालन शिस्ताचे केल्या जात होतं. शिस्त पालन केल्या जात असत. त्यामुळे गुरुंना आदराने वागणूक दिली जात असत. असे यासाठी शिस्तीचं पालन करणे हे योग्य असतं
असं या शिस्त पालनमध्ये ठरलं जात असत. त्याचबरोबर ज्यांना जगतजननी म्हणतो आणि या पूर्ण विश्वावर ज्यांचं वेगळ्या प्रकारचं एक मोठा त्याग आहे, अशा स्त्री शिक्षणाला सुद्धा त्याच काळात सुरुवात झाली. बौद्ध धर्माचे स्त्रियांच्या संस्कृतीत सामाजिक विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न केल्याचेही दिसून येते. बौद्ध धर्मामध्ये शिक्षणाची भिक्षुणी जी आहे शिक्षणाची असेल त्यामुळे अनेक भिक्षुक उच्च विभूषित होते. समाजसेवा करीत असताना या शिला जी आहे, सामाजिक कार्य समाजसेवा करत असताना शिलाचे हट्ट जे आहे, भट्टरिका, प्रभुदेवी, विजयिका या काळातील कवित होते आणि शुभा, अनुशया, सुमेधा या भिक्षुकांनी आजीवन ब्रह्मचार्य पालन करून धर्माचा प्रचार केलेला आहे. मुस्लिम समाजामध्ये मात्र या कालखंडात पडदा पद्धती असल्यामुळे स्त्री शिक्षण दुर्लक्षित केले जात होते. काही ठिकाणी मुक्तपणे मुलींच्या शिक्षणाची सोय केली जात होती. घराण्यातील स्त्रियांना व्यक्तिगत स्वरूपाचे शिक्षण दिले जात होते. राजकुमारी साहित्य संगीत क्षेत्रात निपुण होत होत्या. अशा प्रकारे स्त्रियांना स्थान हे दुय्यम असले तरी स्त्री शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयत्न केले दिसून येतात. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण देत असताना सामाजिक विकासासाठी व्यावसायिक शिक्षण आवश्यक आहे असे मानले जाते. ते देण्यासाठी तशी व्यवस्था केली गेली. 4 वर्षासाठी 4 प्रकारची शिक्षण व्यवस्था करण्यात आली. ब्राह्मणांसाठी पौरोहित, क्षत्रियांसाठी सैन्य प्रशिक्षण, वैद्यांसाठी वाणिज्य आणि शूद्र वर्गांसाठी कला शिक्षण अशा प्रकारचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाचे प्रकार पाडण्यात आले. अशा प्रकारे बौद्ध शिक्षण पद्धतीत धार्मिक असली तरी व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडेही लक्ष देण्यात आले होते. हे सुतोकाम, विणकाम, शिलाई प्रमाणेच योग्य प्रकारे प्रगटीकरण इत्यादी समावेश होते. वस्तूला शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, कृषी, औद्योगिक, पशुपालन यांचे ज्ञान दिले जात होतं. यातून जाती व्यवस्थाचे योग्य ज्ञान समाज जीवनाला होत असत. अशाच प्रकारे प्राचीन शिक्षण पद्धतीचे गुण, प्राचीन वैद्यकीय शिक्षण पद्धती व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरली. आचार्य या वाणीने, गर्भाने, आचरणाने विद्यार्थ्यांसोबत आदर्श ठेवला जात असत. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपयोगी होती. व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात उपयोगी ठरले. सामाजिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी प्राचीन शिक्षण पद्धती उपयोगी ठरते. गुरुकुल पद्धती ब्राह्मण प्रभावापासून मुक्त होती. प्राचीन शिक्षण पद्धती निशुल्क असल्याने निर्बंध बालके हे शिक्षण घेत असत. प्राचीन संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जात असत आणि त्याचं संक्रमण होत असत. असे प्राचीन शिक्षणाचे गुण त्या काळामध्ये होते. त्यामुळे आजपर्यंत बरेच ज्ञान जे आहे संक्रमित झाले. एका पिढीतून दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत सुद्धा वाहून नेला गेले. प्राचीन शिक्षणाचे जे दोषही काही होते ते प्राचीन शिक्षणावर आधारित धर्माचे आधिपत्य असण्याचे ते कारण दिसून येतं. धर्माचा प्रभाव असल्यामुळे जनसामान्यामध्ये तर्कशक्तीचा आधार दिसू लागत. प्रकृतीत लोकभाषा यांची उत्पत्ती झाली. सामाजिक कार्य करणारे क्षेत्र शारीरिक काम करणारे कनिष्ठ समजत असत. गुरुकुलामध्ये शूद्राला प्रवेश वर्ज असल्यामुळे शूद्राचा विकास झाला नाही. प्राचीन शिक्षणात अध्ययन प्रवृत्तीचा व्यापक अभाव दिसून येत होता. प्राचीन शिक्षणामध्ये शास्त्र कलेचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. आध्यात्मिक शिक्षणाकडे लक्ष असल्याने सार्वत्रिक विकास होऊ शकला नाही. हे बरेच असे दोष सुद्धा प्राचीन शिक्षणामध्ये होते. आपण म्हणू की सर्व गुणच नव्हते, तो दोष सुद्धा होते. त्याच्यामुळे दोष सुद्धा सांगणं किंवा दोष सुद्धा आपल्यासमोर मांडणं गरजेचे आहे. शैक्षणिक उपयोजन, प्राचीन शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला असता प्राचीन काळात ब्रह्मचार्य पालन करून संबोध व सरळ जीवन जगता यावं यासाठी प्राचीन शिक्षण पद्धतीत हा जे हे एक विशेष गुण जर प्रत्येकामध्ये आजच्या शिक्षण पद्धतीपेक्षा अवलंब केला जायचा. विद्यार्थी योग्य प्रकारे धडा घ्यायचे. विद्यार्थी जीवन संयम व शिस्तप्रिय होता. स्त्रियांचा सहवास पूर्णपणे निर्बंध होता. त्यावर आजच्या कालखंडामध्ये हा गुण अतिशय उपयोगी पडेल. शिक्षण हे निशुल्क दिले जात होते. हे आज 21व्या शतकात जात असताना शिक्षणाच्या फी भरण्याच्या
भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे सामान्य विद्यार्थी व शिक्षणापासून वंचित राहत दिसतोय. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकास साधला जात असेल, यातून शिक्षण पद्धती योग्य प्रकार केल्यावर शिक्षण पद्धतीचा उपयोग होईल असं सुद्धा मानला जात होतं. महत्वाचं आहे की याच्यात समारोप करत असताना श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्राम विकास प्रतिष्ठानचे श्री या ठिकाणी शिक्षणशास्त्र महाविद्यालय या ठिकाणी M.Ed विद्यार्थी जे आहे कार्य पूर्ण करत असताना M.Ed 102 हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करताना प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळे मार्गदर्शन केलेले आहे. त्यातूनच हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करताना प्रात्यक्षिक शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून योग्य ते प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करण्यास यावेळेस या मला म्हणजे विद्यार्थ्याला बहुमोल मार्गदर्शन केलं जाईल. याकरिता हे सर्व विद्यार्थ्याचे विशेष शिक्षकांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करत आहे. अशा प्रकारचं समारोप केला गेलेला. मित्रांनो, त्याच प्रकारचं या ठिकाणी या पद्धतीनं हा जो प्रॅक्टिकल आहे हा प्रात्यक्षिक केला जातो आहे. अशाच प्रकारचं पुन्हा प्रत्येक प्रात्यक्षिक आपल्याला समजून सांगण्यात येणार आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं लिखाणाचं सोयीचं व्हावं त्यासाठी मार्गदर्शन जाणार आहे. या ठिकाणी अशा आपण बघत राहावं. त्याकरिता ठिकाणी मी थांबतोय. मी प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड, शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगाव. नमस्कार.